6 जानेवारी हा दिवस फक्त तारीख नाही, तर हा एका विचाराच्या, एका शब्दाच्या जन्माची आठवण आहे. हरदास लक्ष्मणराव नगराळे म्हणजेच बाबू हरदास 6 जानेवारी 1904 ला जन्मलेले स्वातंत्र्यपूर्व भारतातील अस्पृश्य पुढारी, समाजसुधारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी. आंबेडकरी चळवळ त्यांना जय भीम या अभिवादनाचे जनक मानते. 6 जानेवारी 1935 साली म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाच बाबू हरदास एलेन यांनी जय भीम हा शब्द चळवळीत वापरायला सुरुवात केली, असं आंबेडकरी चळवळीत मानलं जातं. तो शब्द तेव्हा नारा नव्हता, तो होता स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि बाबासाहेबांच्या विचारांवरच्या विश्वासाचा आवाज. बाबू हरदास हे कामगार चळवळीचे नेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे ते मध्य प्रांताचे सरचिटणीस होते. असं म्हणतात 20 डिसेंबर 1939 पासून स्वतः बाबासाहेबांनी पत्रात आणि अभिवादनात जय भीम म्हणायला सुरुवात केली. 12 जानेवारी 1939 म्हणजेच बाबू हरदास यांचा स्मृतिदिन. आयुष्य कमी होतं, पण त्यांनी दिलेला शब्द आजही जिवंत आहे, जो प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. आज जगभरातील आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करताना जय भीम हा शब्द अभिमानाने म्हणतात. हा शब्द म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे. इतिहासात काही शब्द लिहिले जातात, तर काही शब्द चळवळच बनतात. तुम्हाला बाबू हरदास यांच्याविषयी काय माहित आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अभिमानाने म्हणा जय भीम.